काय म्हणले बघा, an ordinary body cools from 4 theta. हे टेम्परेचर दिले टू 3 theta in time t minutes. टेम्परेचर ऑफ बॉडी आफ्टर नेक्स्ट 10 minutes. हे टाइम तोच आहे, पुढचा इंटरवल. ऍज्युम न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग न प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणि रूम टेम्परेचर किती आहे? थीटा. इज इट क्लिअर? मग यामध्ये दोन केस आहेत. ओके, आता बघा, लक्ष द्या, केस कशा आहेत बघा. की पहिली केस काय, पहिल्या केस मध्ये ह्या बॉडीचं बघा, लक्ष द्या, ह्या बॉडीचं एक बॉडी आहे, त्याचं इनिशियल एंडचं नाही, इनिशियल टेम्परेचर काय होतं बॉडीचं, टी आय मी याला इनिशियल म्हणतो. किती होतं? 4 थीटा. बरोबर. आणि याचं फायनल टेम्परेचर किती आहे? 3 थीटा. अगोदर होतं हे. फायनल किती टाइम मध्ये झालं? टी टाइम मध्ये झालं. अंडरस्टूड? गेटिंग एव्हरीवन? आणि सराउंडिंगचं टेम्परेचर टी नॉट किती ह्या केसमध्ये? सिम्बॉल वाईज थीटा असं दिलं. ही झाली पहिली केस. फॉर्म्युला ऑब्विसली कुठला यूज करायला पाहिजे? dt बाय टी, रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर इज सी टी ऍव्हरेज मायनस व्हॉट? टी नॉट. बरोबर. आता ऐका, पहिल्या आणि दुसऱ्या केस मध्ये काय दिलंय? ही झाली पहिली केस. दुसऱ्या केस मध्ये बॉडी तीच. आता नेक्स्ट टाइम इंटरवल टी साठी ह्या नंतरचा इनिशियल टेम्परेचर काय असणार हे कळाल तर तुम्हाला प्रॉब्लेम कळणार. इनिशियल टेम्परेचर काय असणार पुढच्या टाइम इंटरवल साठी. इनिशियल टेम्परेचर ह्याचा फायनल टेम्परेचर म्हणजे 3 थीटा. फायनल टेम्परेचर फाइंड करायचं आहे. सराउंडिंग टेम्परेचर चेंज झालं काय? नाही. किती आहे? थीटाच. मग काय लागणार? फायनल टेम्परेचर ह्या फॉर्म्युला फाइंड करायचं असेल तर आपल्याला काय लागणार? कॉन्स्टंट फाइंड करायला लागणार. पहिल्यांदा कॉन्स्टंट ते येणार त्या कंडिशनचं, त्या सिच्युएशनचं कॉन्स्टंट आहे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचा. मग तो कॉन्स्टंट कसा फाइंड करणार? युजिंग फर्स्ट. अंडरस्टूड? युजिंग फर्स्ट पहिल्यांदा काय फाइंड करणार? कॉन्स्टंट. अँड तो कॉन्स्टंट सेकंड मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला तो फायनल टेम्परेचर मिळणार. इज इट राईट? गेटिंग एव्हरीवन? पहिल्यांदा एवढं लिहून घ्या. सी. मग एस केस 1 is by Newton's law of cooling, NC. फॉर्म्युला काय? एस न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचा फॉर्म्युला काय? रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर dt बाय स्मॉल टी इज इक्वल टू सी, जे सेम असणार टी ऍव्हरेज मायनस टी नॉट. बरोबर. लिहायला पाहिजे. बरोबर. हा स्टेटमेंट झालं. हा आता dt बाय टी काय असणार? म्हणजे रेट फायनल. फायनल किती आहे? 4 थीटा. इनिशियल तर इनिशियल मायनस फायनल, कारण ड्रॉप आहे ना लॉसला. इनिशियल मायनस फायनल डिवाइड बाय टाइम किती दिले? टी. dt बाय टी कळालं सगळ्यांना? सी तर फाइंड करायचंय. ऍव्हरेज काय करणार? त्याच टेम्परेचरचं ऍडिशन करायचं म्हणजे ऍव्हरेज डिवाइड बाय 2.
minus it is theta. दिले दिले theta not दिले theta दिले. Got it? टेम्परेचर सिम्बॉल 10 डिग्री 20 डिग्री असं दिलेलं नाही, थिटा दिले. किती येईल कॅल्क्युलेशन? थीटा बाय टी 4 - 3 किती येणार? इज इक्वल टू सी 4 + 3 7/2 थीटा मायनस थीटा. मग असे कॅल्क्युलेशन बघू काय? 7/2 - 1 असं कॅल्क्युलेशन आहे ना. किती येणार याचं? 7/2 - 1 5/2. इज इट क्लिअर मयुरेश? हे 7/2 आणि इकडचं -1 क्रॉस मल्टिप्लाय केलं 7 - 2 5. मग थीटा बाय टी किती आलं? सी इट इज 5/2 थीटा 5/2 राईट. थीटा गेट कॅन्सल. आपल्याला सी ची व्हॅल्यू पाहिजे. मग सी किती येणार? 2/5t. बरोबर आहे का बघा? सी ची व्हॅल्यू 2/5t. अंडरस्टूड? मग बरोबर आहे की. अजून पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा का नाही? हे झालं पहिला सी फाइंड केलं फक्त. मग सेकंड केस मध्ये काय? सेकंड केस मध्ये इनिशियल किती आहे? पहिल्या केसचं फायनल आणि फायनल किती आहे? ह्याला आपण काय तर सिम्बॉल देऊया एक्स म्हणूया. ते फाइंड करायचंय. सराउंडिंग टेम्परेचर किती आहे? थीटा. अँड टाइम तोच आहे, टाइम टी. बरोबर. न्यूटन्स लॉ कूलिंग काय लिहिलं तर मिळत नाही. dt बाय रेट ऑफ फॉल इज इक्वल टू सी टी ऍव्हरेज मायनस टी नॉट. आता रेट ऑफ फॉल किती आहे? 3 थीटा इनिशियल मायनस एक्स बाय टी. सी किती आहे? 2/5t. ऍव्हरेज 30 + x बाय 2 नाही 30 नाही 3 थीटा मायनस थीटा. काय कॅन्सल होईल पहिल्यांदा? दिस टी गेट कॅन्सल. म्हणजे 30 - x इज इक्वल टू 2 आहे तसं 2/5. इकडे काय आलं? 30 + x. अरे 30 नाही 3 थीटा 3 थीटा प्लस एक्स मायनस 2 थीटा डिवाइड बाय 2. राईट? अंडरस्टूड? Is that 2 get cancel. And त्यामुळं 5 3 theta minus x is equal to 5. कसं आलं? काय आलं? हे 5 काय झालं? इकडं मल्टिप्लाय झालं. As 5 from here it get multiply. इथून इथं 5 मल्टिप्लाय होणार ना. It is 30 minus 20 10 plus x. Okay, so it is परत मी चुकवलोय 30 आणि 20 वर चाललोय मी. ओके 3 - 2 थीटा प्लस x. राईट. नाउ इट इज 5 + 3 5 × 3 15 theta minus 5x is equal to theta
प्लस एक्स. बरोबर. मग 15 थीटा मायनस थीटा एक्स प्लस 5x. So 15 theta minus theta 14 theta is equal to 6x. X is 14 theta by 6. किती आलं? 7 by 3 theta. ऑप्शन कुठला ऑप्शन? ऑप्शन डी. Is it clear? Understood? Getting everyone? So 13 minus x